श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीनिमित्त 3 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सोप्या पद्धतीने कसे करावे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, दत्त जयंतीचे साप्ताहिक पारायण सुरू आहे. बरेच सेवेकऱ्यांना सप्ताहाचे पारायण करणे जमत नाही, तर तुम्ही 3 दिवसाचे सुद्धा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता. तर हे 3 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे मी तुम्हाला येथे मांडणी दाखवलेली आहे. मांडणीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिथं तुम्ही फोटो ठेवला तरीही चालेल. जर मूर्ती फोटो नसेल तर तिथं सुपारी ठेवून महाराजांना आवाहन केलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची पोथी लागेल, एक नारळ लागेल, विड्याची पाने 2 लागेल, सुपारी लागेल, 1 रुपये किंवा 11 रुपये दक्षिणा लागेल. त्याचप्रमाणे जपासाठी माळ लागेल आणि दिवा अगरबत्ती. तर ही जी मांडणी आहे, तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार आहात तर तुम्हाला ही एका बाजूला करायची आहे आणि 3 दिवसाचं पारायण तुम्ही करायचे आहे. तर अशी ही सोप्या पद्धतीने मांडणी करून झाल्यानंतर कशा पद्धतीने वाचनास सुरुवात करायची आहे बघा. तर प्रथम काय करायचं आहे, वाचनास सुरुवात करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे लाल कलरच्या आणि पिवळ्या कलरच्या अक्षता, त्यानंतर तुम्हाला एक फूल लागणार आहे, पाणी लागणार आहे. तर बघा, हातामध्ये लाल आणि पांढऱ्या कलरच्या अक्षता घ्यायच्या आहेत, पाणी घ्यायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या ह्या विशिष्ट इच्छापूर्तीसाठी कामासाठी तुमचं हे मी पारायण करत आहे, तरी ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या. तुमचं नोकरीसाठी असेल, विवाहासाठी असेल, कोणतीही तुमची समस्या असेल, तुम्हाला कर्जमुक्ती हवी असेल, जी काही तुमचं इच्छा आहे, जी काही तुमच्याकडनं हे काम व्हावं असं वाटतंय, जी अडचण दूर व्हावं असं वाटतंय, ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे, ओम माधवाय नमः, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः अशा पद्धतीने 3 वेळा म्हणून संकल्पाचं ते पाणी आहे ते एका प्लेटमध्ये सोडायचं आहे, फूलसुद्धा टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हा संकल्प पारायणाचा झाला. त्यानंतर वाचनास सुरुवात करायची आहे. तर आता वाचन बघा कशा पद्धतीने करायचं आहे. तर 3 दिवसाचं पारायण आहे. तर बघा 21 अध्याय आहेत. या 21 अध्यायातले या 3 दिवसांमध्ये 7-7-7 अशा पद्धतीने अध्यायाचे वाचन झालं पाहिजे. तर बघा, या तुम्ही 3 दिवसांमध्ये असे 7 अध्याय वाचल्याने एक पारायण पूर्ण होते, किंवा तुम्हाला जर जमत असेल तर संपूर्ण 21 अध्यायसुद्धा वाचू शकता, जेणेकरून 3 दिवसांमध्ये 3 पारायणे होत असतील. तसेच किंवा तुम्ही सकाळी 7 संध्याकाळी 7 अशा पद्धतीने 2 वेळेमध्ये सुद्धा वाचू शकता. एकतर 3 दिवसाची 3 पारायणे किंवा या 3 दिवसांमध्ये 7-7-7 अशा पद्धतीने एक पारायण तुमचं होणार आहे. तर हे जे पारायण आहे हे संकल्पयुक्त तुम्ही करणार आहेत, त्यामुळे यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तर हे नियम कोणते, तर बघा, हे जे पारायण तुम्ही संकल्पयुक्त केलेले आहे, जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी वाचन करणार असाल तर 3ही दिवस सकाळीच वाचन करायचं आहे. जर तुम्ही संध्याकाळी वाचन करणार तर 3 दिवस संध्याकाळीच वाचन करायचं आहे. या पारायणाच्या काळामध्ये शक्यतो परान्न टाळा. परान्न म्हणजे काय, दुसऱ्याच्या घरचे अन्न, त्याचप्रमाणे सुतकाचे वगैरे जेवण असते ते खाऊ नका. एखाद्या दुसऱ्याच्या घरामध्ये काही कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला बोलवलं असेल तर तिथं सुद्धा जेवू नका, ते सुद्धा परान्न होते. तर बघा, हा परान्नाचा नियम सेवा करत असताना का पाळावा, तर जे अन्न असतं, तर असं म्हणतात की एखादी व्यक्ती आहे ती ज्या भावनेने ते अन्न तयार करत असते तिची भावना त्यामध्ये उतरत असते. जर त्या व्यक्तीची भावना चांगली नसेल आणि तुम्ही जर ते अन्न ग्रहण केले तर तुमच्या सेवेमध्ये खंड पडू शकतो. म्हणून हा परान्नाचा अत्यंत महत्त्वाचा नियम पाळावयास
सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे बघा, पारायणाच्या काळामध्ये तुमची जी गाव आहे, वेस आहे, ती ओलांडून शक्यतो जाऊ नये असं सांगतात. हे जे पारायण आहे ते फक्त 3च दिवसाचं आहे. त्यामुळे तुम्हाला फार काही अडचण येणार नाही, कारण 3 दिवसामध्ये संपणार आहे. तसंच पारायणाच्या काळामध्ये व्यसनं करू नका. कोणाला तंबाखू खायची सवय असते, गुटखा खायची सवय असते, त्याचप्रमाणे मद्यपान वगैरे, मांसाहार या तर गोष्टी टाळायच्याच आहेत. तर ह्या गोष्टी जर तुम्ही पारायणाच्या काळात केल्या तर तुम्हाला सेवेचं फळ तर मिळणारच नाही, तर तुम्हाला सेवा ही आहे याचे वेगवेगळे दोष मिळतील. तुम्हाला जर व्यवस्थितरित्या करणे जमत असेल तरच सेवा करा. कोणतीही सेवा असू दे. तुम्हाला सर्व नियम पाळणे शक्य असेल तर करा. जर तुम्ही नियम मोडून सेवा केली तर ती सेवेचं पुण्यफळ लागण्यापेक्षा त्याचे अनेक आणि वेगवेगळे दोष लागतात. त्याचप्रमाणे बघा, या पारायणाच्या काळामध्ये चुकीची कर्म करणे, वाईट बोलणे, चोरी करणे, लबाडी करणे अशा सुद्धा गोष्टी करू नका. एखाद्याचं वाईट चिंतन करणे हे सुद्धा आपले कर्मच आहे. तर हा सुद्धा महत्त्वाचा नियम पाळा. त्याचप्रमाणे आपण चामड्याच्या वस्तू नकळतपणे घालत असतो. तर या पारायणाच्या सप्ताहाच्या किंवा 3 दिवसाच्या काळामध्ये शक्यतो हे सर्व टाळा. याने सुद्धा सेवेमध्ये अडचणी येतात, त्रुटी निर्माण होतात. तसेच बघा, हे जे पारायण आहे ते तुम्ही संकल्पयुक्त केलेलं आहे. ज्यावेळेला आपण एखाद्या पारायणाचा संकल्प सोडतो त्यावेळेला आपण देवाला एक प्रकारे वचन दिलेलं असते, एक प्रकारे बांधील झालेलं असतो. त्यामुळं काहीही झालं तर तुम्ही 7 अध्यायाचं करत असाल तर तुम्हाला 7 अध्याय वाचणे अनिवार्य आहे. जर तुम्ही पूर्ण 21 अध्याय वाचणार असाल तर तेवढे अध्याय वाचन करणे तुम्हाला अनिवार्य आहे. खरं तर स्वामीचरित्र सारामृताचे गुरुचरित्राप्रमाणे काही जास्त नियम नाही आहेत. तरीही शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून श्रद्धेने, भक्तीने, मनापासून पारायण करा. तुम्ही 1 दिवसाचं करा, 3 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा. पण तुम्ही विश्वासपूर्वक ज्या वेळेला करणार आहे तेव्हाच स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ देणार आहेत. म्हणूनच जी कोणती सेवा करणार आहे ती श्रद्धेपूर्वक आणि भक्तीने करा. तर अजूनही तुम्ही काही सेवेला सुरू केलेला नसेल तर अवश्य दत्त जयंतीपर्यंत 3 दिवसाचं म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी सांगता होईल असं 3 दिवसाचं सुद्धा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता. तर आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.